नमस्कार. हा व्हिडिओ आरटीच्या विद्यार्थ्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू झाले त्यासाठीच्या ज्या सूचना आलेत, महत्त्वाच्या सूचना, त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत दिनांक 11/2/2026 पासून उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पसंतीक्रम दिलेल्या प्रशिक्षण संस्थाद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी संबंधित प्रशिक्षण संस्थांचे संपर्क करून कागदपत्रे पडताळणी ही लवकरात लवकर करून घ्या. मी तुम्हाला तुमच्या संस्थेला कॉन्टॅक्ट करायचा आहे. इथं महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत. तुम्हाला प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंट तर लागणारच आहे, पण त्याच्यात 2-2 झेरॉक्स कॉपी तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. त्यासोबत तुमच्या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला सांगतो. कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, डोमासाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, डोमासाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासोबत इन्कम सर्टिफिकेट, आरटी साठी फक्त 1 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट लागतं. 2025 आणि 26 इथं सांगितलेलं त्यांनी 2025-26 इन्कम सर्टिफिकेट लागतं. आधार कार्ड, बँक पासबुक, सीईटी तुमचं स्कोर कार्ड, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पेपर्स एक्नॉलेजमेंट रिसिप्ट, 2 पासपोर्ट साइज फोटो आणि तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे त्याचे डॉक्युमेंट लागतात. त्यासोबतच तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र लागतं. ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला दाखवतो. ते अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र असणार आहे, ते तुम्हाला भरून द्यायचं. यामध्ये लिहिलंय, मी आता माझं नाव टाकणार, राहणार, तुमचा ऍड्रेस, माझी आरटी मार्फत कोणत्या कोर्ससाठी, युपीएससी, आयबीपीएस, एसएससी कोणत्याही कोर्ससाठी त्या कोर्सचं नाव टाकायचे. प्रशिक्षणाकरता लोकेशन येथे निवड झालेली असून मी या संस्थेत म्हणजे त्या अकॅडमीचं नाव टाकायचं, संस्थेत प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहे. तरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या मार्फत सदर योजनेचा लाभ घेतलेला आहे नाही. म्हणजे तुम्ही 2दा लाभ घेतला असेल, म्हणजे आरटी तर यावेळेस पासून सुरू झालं, पण बार्टीचा जुना कधी लाभ घेतलाय का ते पण तुम्हाला सांगावं लागतं. म्हणजे नाही सांगायचं, नसेल घेतलं तर नाही म्हणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे याद्वारे लाभ घेतला असल्याचे आढळून आल्यास मी नियमानुसार कार्यवाहीस पात्र राहील. म्हणजे 2 वेळा तुम्ही लाभ घेऊ शकता, ते पण डिफिकल्ट लेवल हायर नुसार. म्हणजे आधी पोलीस भरती घेतला असेल तर आता कंबाईन राज्य सेवा असे घेऊ शकता, असं त्यांनी सांगितलं. नाव लिहायचं, त्यासोबत तुमचं स्वाक्षरी, ठिकाण, दिनांक. हे अपडेट आहे मित्रांनो. 2 गोष्टी आहेत. इन्कम सर्टिफिकेट आरटी साठी 1 वर्षाचं लागतं, बार्टीसाठी 3 वर्षाचं लागतं. त्यासोबतच तुम्हाला झेरॉक्सच्या 2 कॉपी घेऊन जायच्या सोबत आणि हे प्रतिज्ञापत्र तुमचं घ्यायचं आहे. तर आरटीच्या विद्यार्थ्यांना तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही निवडलेल्या क्लासवरती तुमच्या संस्थेत होणार आहे, तर तुमच्या संस्थेला कॉन्टॅक्ट करू शकता. तसंच काही अडचण आली तर तुम्हाला बिंदास कॉल करा. माझा नंबर आहे 7722039009. त्यासोबतच ऑफिशियल आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आरटीच्या वेबसाईटला व्हिजिट करा. त्यांनी सांगितलेली माहितीच तुम्ही फायनल समजा. त्यांचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर असतील, वेबसाईट असेल आणि त्यांचं कार्यालय, इथून जी माहिती मिळेल ती ऑथेंटिक समजा. माझ्यापर्यंत मला जेवढं माहिती समजते आणि ती मला समजून मला जेवढे कळते तेवढे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण माझ्यापेक्षा तुम्ही ऑफिशियल अपडेटवरती विश्वास ठेवा. त्यासोबतच आरटी या संस्थेचा आभार मानणे गरजेचं आहे. आपल्यासारख्या समाज बांधवांसाठी अतिशय चांगली योजना त्यांनी आणलेली आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून फक्त स्टायपेंड मिळणं हा हेतू नाहीये. तुमच्या माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच्या या स्तुत्य उपक्रमासाठी आपण आरटीचे आभार मानतो. मी स्वतः आरटीचे आभार मानतो. तुम्ही मानणं गरजेचं आहे. थँक्यू, धन्यवाद.